भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या या खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुरेंद्रजी आलुरकर सर, उद्घाटक माननीय डॉक्टर बालमुकुंदजी पांडे, उपस्थित सर्व सदस्य किशोरदादा गिरवलकर, बिपिनदादा क्षीरसागर, रामभाऊ कुलकर्णी, प्राध्यापक राधाकृष्ण जोशी आणि या सत्राच्या अध्यक्षा माननीय श्रीमती अनुराधा राजहंस, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवर्षी मुकुंद सर आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, भारताचा इतिहास काय होता आणि कशा पद्धतीनं लिहिला गेला, त्या लिखाणामध्ये किती प्रकारच्या त्रुटी आहेत, किती प्रकारच्या उणिवा आहेत, कशा पद्धतीनं चुकीचा इतिहासाची मांडणी आमच्या समोर झालेली आहे, याचं सविस्तर विश्लेषण पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाच्या आगमनापासून ते महात्मा गांधीजींच्या हत्येपर्यंतच्या वेगवेगळ्या घटनांचं अगदी तर्कशुद्ध अशा प्रकारचं विश्लेषण माननीय डॉक्टर बालमुकुंदजी पांडे यांनी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनपर मनोगतातून केलेलं आहे. आणि जो व्यक्ती आपला इतिहास विसरतो त्याची वाटचाल मनोरुग्णतेकडे होत असते, हेही भाष्य करायला ते विसरले नाहीत. आणि त्या अनुषंगानं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून, या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून महाराष्ट्राचं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील काय योगदान आहे याविषयीचं हे चर्चासत्र जे आयोजित केलेलं आहे, तो मला असं वाटतं की इतिहासाचं आपल्याला पुनश्च एकदा स्मरण व्हावं या अनुषंगानं, या उद्देशानं या चर्चासत्राचं आयोजन केलेलं असावं. आधुनिक भारताचा जर इतिहास लक्षात घेतला तर तो स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. म्हणजेच स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला गेलेला आहे भारतामध्ये, त्या लढ्याचा इतिहास आहे. अर्थात स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागलं म्हणजे आमचं स्वातंत्र्य कुणीतरी हिरावून घेतलेलं होतं, आम्हाला कुणीतरी गुलामीत टाकलेलं होतं, आम्हाला कुणीतरी बंधनात टाकलेलं होतं, आमच्यावर निर्बंध लादलेले होते. आणि जसं की आपण सर्वजण जाणतो आहोत की आम्ही आमच्या देशामध्ये, आमच्या भूमीमध्ये, आमच्याच भूमीमध्ये आम्ही गुलाम बनलेलो होतो, ते परकीयांचे, ब्रिटिशांचे, इंग्रजांचे. ब्रिटिश का आले, कसे आले, कशासाठी आले, इथल्या अंतर्गत दुहीचा, इथल्या पद्धती, इथल्या सर्व परिस्थितीचा चाणाक्ष पद्धतीनं अभ्यास करून, पद्धतशीरपणे फोडाजोडा नीतीचा अवलंब करून ते इथले राज्यकर्ते कसे बनले, हा एक स्वतंत्र विषय आहे अभ्यासाचा. या ठिकाणी आपल्याला केवळ आणि केवळ स्वातंत्र्य लढ्यातील काही महत्वपूर्ण घटकांचं इथं उहापोह करावयाचा आहे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहत असताना आमच्या समोर जी मांडणी होते, आमच्या समोर जे विषय मांडले जातात, की स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे प्रमुख 4 प्रवाह आम्हाला दिसून येतात. भिन्न भिन्न अशा प्रकारचे 4 प्रवाह, की अर्ज, विनंत्या करणे, शिष्टमंडळ पाठवणे, प्रस्ताव दाखल करणे, आपल्या मागण्या मान्य करून घेणे, संविधानाच्या माध्यमातून म्हणजे सनदशीर मार्गाने, संविधानात्मक मार्गाने, सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा एक प्रवाह, ज्याला इतिहासामध्ये मवाळ प्रवाह म्हटलेला आहे. परंतु या प्रवाहाने, या विचारसरणीने काहीही साध्य होत नाही हे दिसून आल्यानंतर पुन्हा या प्रवाहामध्ये म्हणजे प्रवाहामध्ये बदल होतो आणि जहाल प्रवाह सुरू होतो. आणि बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या 4 सूत्राच्या, चतुसूत्रीच्या माध्यमातून लोकसंग्रह करून, लोकजागृती करून
जनमताचं व्यापक दडपण ब्रिटिश सत्तेवर आणणारा दुसरा प्रवाह जो जहाल प्रवाह म्हणून ओळखला जातो. जहालांचे प्रमुख नेते लोकमान्य टिळक, त्यांचा उल्लेख व्हॅलेंटाईन चिरोल भारतीय असंतोषाचे जनक असा करतो. ते लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय सत्तेची सूत्र इंडियन नॅशनल काँग्रेसची सूत्र ही महात्मा गांधीकडे गेली आणि तिसऱ्या प्रवाहाला सुरुवात होते अहिंसात्मक सत्याग्रह. हे 3 प्रवाह एकानंतर एक आलेले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतरचे हे 3 प्रवाह 1885 ते साधारणतः 1905 किंवा 1907 पर्यंतचा मवाळ प्रवाह, 1905 ते 1920 पर्यंतचा जहाल प्रवाह आणि 1920 ते 1947चा अहिंसात्मक सत्याग्रहाचा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालचा वेगळा प्रवाह, असे 3 प्रवाह दिसून येतात. चौथा प्रवाह जो दीर्घकाळ उपेक्षित राहिला, दुर्लक्षित राहिला, किंबहुना या सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं मार्गक्रमण करणारा हा प्रवाह, किंबहुना 1885च्या अगोदरपासून सुरू झालेला प्रवाह आणि या प्रवाहाचं वेगळेपण स्पष्टपणे जाणवतं. या सर्व प्रवाहाच्या अगोदरपासून सुरू झालेला आहे आणि मुख्यत्वे करून त्याचा जर विचार केला तर या प्रवाहाने एक वेगळा ट्रेंड म्हणजे सशस्त्र क्रांतीचा जो प्रवाह आहे तो एक वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करणारा प्रवाह राहिलेला आहे. या सर्व प्रवाहाशी समांतर राहिलेला आहे. हे प्रवाह एकानंतर एक आलेले आहेत. मवाळानंतर जहाल, जहालानंतर अहिंसात्मक सत्याग्रह. परंतु हा प्रवाह सुरुवातीपासून म्हणजे ज्या काळी आपल्याला सर्वांना माहिती आहे की तृतीय इंग्रज मराठा युद्धानंतर मराठ्यांचं राज्य नामशेष झालं, ब्रिटिशांनी मराठी सत्तेवर अंकुश तयार केला, म्हणजे राज्य ताब्यात घेतलं, काबीज केलं द्वितीय बाजीरावाच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1818ला. आणि त्यावेळेसपासूनच आमच्या देशामध्ये माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची. ज्यावेळी मराठी सत्ता संपुष्टात आली, मराठ्याचं राज्य ब्रिटिशांनी काबीज केलं तृतीय इंग्रज मराठा युद्धामध्ये 1818ला, त्यावेळेसपासूनच ब्रिटिशांच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सशस्त्र लढ्याला सुरुवात झालेली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उदयाच्या अगोदर, कितीतरी अगोदर, म्हणजे 1818ला ज्यावेळी सत्ता गेली त्यावेळेसपासूनच या प्रवाहाची सुरुवात होते. मी या प्रवाहाचे 2 भाग करतो. एक 18व्या शतकातल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आणि 19व्या शतकातल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आणि 20व्या शतकातल्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. आता 19व्या शतकात म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी राज्य गेलं त्याच वेळी तृतीय इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर लगेच आमच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लहुजी साळवे नामक एका क्रांतिकारकाचा उदय होतो. लहुजी साळवेचे वडील राघोजी राऊत ही त्यांना, म्हणजे लहुजीचं घराणं अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून किल्ल्याच्या रक्षणाची भूमिका स्वीकारणारं हे घराणं होतं. शिवाजी महाराजांनी यांच्या पूर्वजांना राऊत ही पदवी दिलेली होती. हा वेगळा इतिहास आहे. परंतु लहुजी साळवेंनी या पद्धतीनं ब्रिटिश राजवटीला सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून विरोध करायला सुरुवात केली. त्यांच्या वडिलांची हत्या अक्षरशः ठेचून ब्रिटिशांनी मारलेलं होतं. तो द्वेष मनात जागृत होता आणि त्या पद्धतीनं लहुजी साळवेंनी या मार्गाने मार्गक्रमण करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते 1818 पासूनच. 1818च्या पासूनच त्यांनी अशी एक पिढीच्या पिढी तयार करण्याचं काम केलं सशस्त्र क्रांतिकारकांची. आणि सशस्त्रतेचं प्रशिक्षण त्यांनी द्यायला सुरुवात केली लहुजी साळवेंनी. म्हणजे त्या काळातलं 1818 म्हणजे 19व्या शतकाच्या आरंभाचा काळ आहे. म्हणजे त्या काळातलं दांडपट्टा असेल, तिरंदाजी असेल, तलवारबाजी असेल, या पद्धतीनं ब्रिटिशांना विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी एक पिढी तयार केली. जे उमाजी नाईक नंतरच्या काळात सशस्त्र क्रांतिकारक झाले ते त्यांचे शिष्य आहेत. दौलतराव नाईक त्यांचे शिष्य आहेत. सावळा पिर्या रामोशी त्यांचा शिष्य आहेत. एवढंच काय, परंतु समाज सुधारक म्हणून ज्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीत, ते
महात्मा फुले सुद्धा या लहुजी साळवेंचे शिष्य होते. आणि मग जोपर्यंत हिंदुस्थानातून इंग्रज जात नाहीयेत तोपर्यंत त्यांच्या विरोधात उठाव करावे लागतील, त्यांचे खजिने लुटावे लागतील, खजिने म्हणजे सरकारी खजिना लुटून त्याचा वापर क्रांतिकार्यासाठी करावा लागेल, अशा प्रकारे सुचवलेलं होतं. लहुजी साळवेंनी सर्वप्रथम सुचवलेलं होतं. मरेंतर देशासाठी, जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी या भूमिकेतून त्यांनी एक पिढी तयार केली. आणि त्याच्यानंतर मग प्रामुख्याने आपण जर लक्षात घेतलं पुढे मग उमाजी नाईकाचा रोल आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो 19व्या शतकातल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये. आपण सर्वजण जाणत आहात की रामोशी जमातीत जन्मलेला हा युवक की रामोशी जमातींच्या म्हणजे गावचा महसूल गोळा करण्याच्या अधिकारावर, गस्त घालण्याच्या अधिकारावर, किल्ल्यांच्या बंदोबस्ताच्या अधिकारावर ब्रिटिशांनी म्हणजे त्याचं हनन केलं या वेगवेगळ्या अधिकारांचं. आणि हे अधिकार हिरावून घेतल्यामुळं त्यांच्या विरोधात सशस्त्र लढाची म्हणजे पुकारला उमाजी नाईकांनी. एवढंच काय तर त्यांनी स्वतः स्वतंत्र पद्धतीनं स्वतःला राजा घोषित करून स्वयंघोषित राजे होऊन म्हणजे उमाजी राजे नाईक मुक्काम डोंगरा अशा प्रकारची मुद्रा छापून ती पत्रकं त्यांनी आसपासच्या परिसरात वाटलेली होती. आणि परिसरातल्या सर्व प्रकारच्या म्हणजे सातारा, कुरुड, मांडदेवी, काळबाई अशा प्रकारच्या म्हणजे डोंगरी भागात राहून ब्रिटिशांना जर्जर करून सोडलेलं होतं, ब्रिटिशांना त्रस्त करून सोडलेलं होतं. कॅप्टन डेव्हिस सारखे, कॅप्टन माल्कम सारखे, कॅप्टन स्विलर, एल्फिन्स्टन सारखे दिग्गज अशा प्रकारचे सेनानी, ब्रिटिश सेनानी या उमाजी नाईकांच्या सशस्त्रतेपुढे म्हणजे हे झालेले होते, जर्जर करून चाललेलं होतं त्यांना. आणि रॉबर्टसन नावाचा तत्कालीन पुण्याचा कलेक्टर या संदर्भात असं लिहितोय, सर्व जनता ही राजकीय बदलाची वाट पाहत आहे आणि इंग्रजांना देशातून हाकलून लावल्याशिवाय लावणे हा रामोशांचा विचार आहे, राजकीय बदलाची वाट पाहत आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट 1830-31च्या सुमारास रॉबर्टसन करतोय. अजून इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्मही नाहीये. तर त्यापूर्वी अशा प्रकारची भाषा म्हणजे ब्रिटिशांच्या व्रतपत्रातून, ब्रिटिशांच्या साधनातून आलेलं हे सत्य आहे की राजकीय बदल हवा आहे, इंग्रजांना हाकलून द्यायचंय. ही भूमिका आमच्या देशातले क्रांतिकारक घेत आहेत. म्हणजे 1831चं वर्ष अख्खं त्याच्या पराक्रमानं गाजलेलं वर्ष, उमाजी नाईकांच्या पराक्रमाने गाजलेलं होतं. दुर्दैवाने आमच्या देशाला फितुरीचा म्हणजे श्राप लाभलेला आहे. आणि उमाजी नाईकांचीच एक बहीणच, जिजाई नावाच्या बहिणीनंच फितूर झाली आणि काही गावं इनाम मिळण्याच्या प्रलोभनातून तिनं उमाजी नाईकाचा ठाव ठिकाणा सांगितला. उमाजी नाईकाला पकडण्यात आला आणि उमाजी नाईकाला फाशी देण्यात आली. 1857च्या पूर्वी सुद्धा ह्या अशा प्रकारच्या सशस्त्र क्रांतीच्या घटना आमच्या देशामध्ये घडून येत होत्या. ज्या पद्धतीनं लहुजी साळवे असेल, उमाजी नाईक असेल, त्या पद्धतीनं कोकण किनारपट्टीवर कोळी लोकांनी उठाव केलेले होते 1828च्या सुमारास. म्हणजे त्यांच्याही आर्थिक जीवन प्रणालीवर घाला घातलेला होता ब्रिटिशांनी. त्यांची म्हणजे मासेमारी असेल, जहाज निर्मिती असेल, या पिढीजात व्यवसायावर ब्रिटिशांनी गदा आणल्याने त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रघु भांगरे, बापू भांगरे यांनी उठाव केलेले होते, सशस्त्र लढे देण्याचा प्रयत्न केलेला होता. पुढे रघुजीलाही फाशी देण्यात आली. ज्या पद्धतीनं कोकण किनारपट्टीवरचे उठाव आहेत त्या पद्धतीनं कोल्हापुरात गडकऱ्यांनी उठाव केलेले आहेत. म्हणजे गडाचा बंदोबस्त करण्यासाठी जे अधिकारी असतील, सैन्य असतील, त्या सैन्याने अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील उठाव केले ब्रिटिश विरोधात. कारण किल्ला संरक्षणाच्या मोबदल्यात गडकऱ्यांना मिळणाऱ्या जमिनी गेल्या, तनखा मिळणं बंद झालं आणि त्या पद्धतीनं त्यांनी उठाव केले. कोल्हापूर परिसरात, सातारा परिसरात छत्रपती म्हणजे प्रतापसिंह भोसलेला पदच्युत करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर तिथं छत्रपतींच्याच नावे म्हणजे ब्रिटिश नको, इंग्रज नको, आमचे भोसले, आमचं राज्य, आमचंच आम्हाला पाहिजे, या भूमिकेतून धाराराव पवार असतील, नरसिंग पेटकर असतील यांनी प्रतापसिंह भोसलेच्या नावानं ग्वाही फिरवून तिथं म्हणजे आम्ही छत्रपतीचे नौकर आहोत, ब्रिटिशाचे नौकर नाहीयेत, अशा भूमिकेतून त्यांनी तिथं लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. 1857च्या पूर्वी हे व्यापक सशस्त्र उठाव वेगवेगळ्या भूमीत झालेले आहेत. खानदेशामध्ये भिल्लांचे उठाव झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या भिल्लांच्या सुद्धा आर्थिक जीवन प्रणालीवर ब्रिटिशांनी गाला घातलेला असल्यामुळं म्हणजे जंगलातील लाकूड, फळं,
डिंक, मध, तेंदूपत्ता यासारख्या दुर्मिळ वनौषधी विकून जीवन चरितार्थ करणारी ही भिल्ल जमात त्यांच्या आर्थिक जीवन प्रणालीवर घाला घातल्यामुळे त्यांनी व्यापक प्रमाणात उठाव केलेले आहेत, सशस्त्र उठाव केलेले आहेत. मराठवाड्यामध्ये आपल्या वेगळी पद्धत होती, म्हणजे आपलं वेगळं राज्य होतं, आपल्याला सर्वांना माहित आहे. मराठवाड्यामध्ये ब्रिटिशांचा म्हणजे निजामाची सत्ता होती, परंतु ब्रिटिशांच्या काळात लॉर्ड वेलस्लीनं आपल्या सर्वांना माहित आहे तैनाती फौजेच्या पद्धतीचा करार केला आणि तैनाती फौजेच्या पद्धतीचा करार करून वेगवेगळ्या भारतीय सत्ताधीशांना आपलं मांडलिक बनवलं. त्यापैकी आमचा निजाम एक होता. निजामाची सत्ता 1724 स्थापन झाली, 1948 संपुष्टात आली. परंतु आमच्या भूमीवर म्हणजे मराठवाड्याच्या भूमीवर आम्हाला दोन प्रकारचे राजे होते, आमच्यावर दोन प्रकारचे राज्यकर्ते होते. एक निजाम आणि त्याच्यावरचा राज्यकर्ता ब्रिटिश. डायरेक्ट आमचा निजाम राज्यकर्ता. आणि या निजामाने 1800 मध्येच तैनाती फौजेचा करार केला. तैनाती फौजेचा करार व्यापक आहे, म्हणजे ब्रिटिशाचं सैन्य पदरी बाळगावं, त्याच्या खर्चाची तरतूद त्या सत्ताधीशानं करावी वगैरे वगैरे. ते खूप मोठा व्यापक आहे. तैनाती फौजेचा करार ब्रिटिश सत्तेचा स्प्रेड होण्यामध्ये, ब्रिटिश सत्तेचा विस्तार होण्यामध्ये, जसं डलहौसीचं विलिनीकरणाचं धोरण लागू म्हणजे कारणीभूत ठरलेलं होतं, त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षाही अधिक किंबहुना तैनाती फौजेचा करार हा अधिक प्रमाणात कारणीभूत ठरलेला आहे ब्रिटिश सत्तेचा विस्तार होण्यामध्ये. आणि त्या पद्धतीनं आमच्या म्हणजे अनेक भारतीय सत्ताधीश हे ब्रिटिशांचे मांडलिक बनले, त्यापैकी हा एक होता. आणि म्हणून या प्रजेनं म्हणजे मराठवाड्यातल्या प्रजेनं आपल्या भूमीतल्या प्रजेनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी त्यांच्या विरोधात एकाच वेळी निजामाच्या विरोधातही म्हणजे त्यांनी तैनाती फौजेचा करार स्वीकारला म्हणून निजामाच्या विरोधात आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या विरोधात, दोघांच्याही विरोधात अशा प्रकारचे लढे सुरू झालेले होते. आपल्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये धर्माजी प्रतापरावांना दिबी या ठिकाणी उठाव केलेला होता. नांदेड जिल्ह्यामध्ये हंसाजी हातकर नाईकाने मोठ्या प्रमाणात उठाव केलेला होता. परभणी जिल्ह्यामध्ये राजारामांनी उठाव केलेला होता. तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा, त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात होता, आपल्याला सर्वांना माहिती आहे. लातूरमध्ये देशमुख असतील, शिराढोणचे देशपांडे असतील, उदगीरचे शिवलिंगप्पा असतील, यांनी या निजामाच्या विरोधात किंवा निजामानं जी कंटिंजंट फौज पदरी बाळगलेली आहे, तैनाती फौज जी पदरी बाळगलेली आहे, त्याच्या विरोधात व्यापक उठाव केलेले होते. औरंगाबादला पुनश्च भिल्लांनी उठाव केलेले होते. म्हणजे हे आपण जर लक्षात घेतलं की 1857 पूर्व जर उठाव लक्षात घेतले, सशस्त्र उठाव लक्षात घेतले, हे उठाव पुढे 20व्या शतकामध्ये ज्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी झालेल्या आहेत त्याचा पाया आहे, त्याचा बेस आहे, त्याचा आधार आहे. म्हणजे या उठावाचं कारण, या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या उठावाचं कारण वैयक्तिक जरी असलं, म्हणजे त्यांच्या आर्थिक जीवन प्रणालीवर घाला घातल्यामुळे त्यांनी जरी उठाव केलेले असले तरी ब्रिटिशांची सत्ता, ब्रिटिशांची गुलामी नाकारणे, त्यांचं वर्चस्व झुगारून देणे हेही एक महत्वाचं त्याचं कारण होतं. आणि विशेष म्हणजे म्हणजे भिल्ल असतील, रामोशी असेल, मातंग असेल, अशा आदिवासी असतील, अशा प्रकारच्या एक जो समाजातील तळागाळातील वर्ग आहे, मागास वर्ग आहे, यांचा सहभाग या उठावामध्ये अधिक प्रमाणात होता. म्हणजे ज्यावेळी ब्रिटिश सरकार पुढे सुशिक्षित जाती जमाती नतमस्तक होत होत्या, आपल्याला माहित आहे म्हणजे माननीय पांडे सरांनी सांगितलं सकाळी की इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सभेची सुरुवातच त्या ब्रिटिशांच्या राजनिष्ठेची शपथ घेऊन, प्रतिज्ञा घेऊन, त्रिवार जय जयकार होऊन केली जात असे. ज्यावेळी अशा प्रकारचे प्रवाह म्हणजे ब्रिटिशांच्या पुढे नतमस्तक होणाऱ्या कालखंडामध्ये यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठावाचा प्रयत्न केलेले हे अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर मग 1857चा उठाव व्यापक प्रमाणात होतो. 1857ची घटना जितकी महत्वपूर्ण आहे तितकी वादग्रस्त आमच्या काही पूर्वजांनी करून ठेवली. की कोणी त्याला म्हणतंय म्हणजे बंड म्हणतंय, शिपाई गर्दी म्हणतंय, म्हणजे बंडखोरी केली, ब्रिटिशांच्या विरोधात बंडखोरी केली, बंड केलं, शिपायांची गर्दी आहे, शिपायांनी बंड केलं वगैरे वगैरे असे हे होतं. त्याच्या संबंधी इतिहासकारांनी लिखाण करून ठेवलेलं आहे.
एकमेव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी तत्कालीन कागदपत्राच्या आधारे, तत्कालीन ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे त्याला पहिलं स्वातंत्र्य युद्ध होतं आमचं, अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केली. आणि आता अलीकडच्या काळात म्हणजे मागील काही 7-8 वर्षापूर्वी नांदेडचे शेषराव मोरे यांनी 1857 म्हणजे जिहाद आहे अशा प्रकारचं एक पुस्तक लिहून टाकलं. म्हणजे वेगवेगळे पैलू एकच आहे, घटना एकच आहे. ब्रिटिशांचा विरोध केलेला आहे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात उठाव केलेला आहे आणि त्याला या वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी केली आणि ती आमच्यावर लादली, ती आमच्यावर थोपवली. कधी नव्हे ते एवढं हिंदू मुस्लिम ऐक्य या 1857च्या प्रसंगी आम्हाला दिसून आलेलं होतं. एरवी वेळोवेळी दिसून येणारे हे धर्मभेद, जातभेद, पंथभेद त्या काळात पूर्णतः नष्ट झालेले होते. ॲच्चिसन नावाचा अधिकारी असं लिहितो की आम्हाला 1857च्या वेळी हिंदू आणि मुस्लिम असा संघर्ष लावता आला नाही, त्यांच्यात तेढ निर्माण करता आली नाही, द्वेष निर्माण करता आली नाही, दुही निर्माण करता आली नाही, खांद्याला खांदा लावून लढले अशा प्रकारची हा इतिहास आहे. म्हणजे या पद्धतीनं ह्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल बऱ्याच प्रमाणात असं म्हटलं जातं की उत्तरेकडे व्यापक प्रमाणात उठाव झालेला आहे, दक्षिणेकडे काही फारसा घटना घडलेल्या नाहीत, किरकोळ चकमकी घडल्या दक्षिणेकडे. परंतु दक्षिणेकडेही कशा प्रकारची त्याची तीव्रता होती ते आपल्याला लक्षात येईल की साताऱ्यामध्ये रंगोबापूंनी म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्या दत्तक चिरंजीव शाहू महाराजांच्या वतीनं व्यापक लढा दिला. सातारा असेल, सातारा, भोर, पंढरपूर, बेळगाव या परिसरामध्ये त्यांनाही सहकार्य मांग, कोळी, रामोशी जमातीतील लोकांनी सहकार्य दिलेलं होतं. कोल्हापूरला प्रामुख्याने छत्रपतीचे बंधू चिमासाहेबांनी व्यापक लढा दिला आणि या कोल्हापूरच्या लढ्यासंदर्भात मेजर ग्रॅहमचा रिपोर्ट जो अतिशय महत्वपूर्ण आहे, मेजर ग्रॅहमच्या अहवालात म्हटलेलं होतं 1857च्या उठावासंदर्भात, कोल्हापूर या ठिकाणच्या उठावाच्या संदर्भात की कोल्हापुरातील सर्व जनता राष्ट्रीय भावनेनं उद्दीपित झालेली होती. परकीय सत्तेखाली नोकर म्हणून राहण्यास तेथील जनता तयार नव्हती. म्हणजे राष्ट्रीय भावनेनं उद्दीपित झालेली जनता कोल्हापूरची, अशा प्रकारचा अहवाल एक ब्रिटिश मेजर पाठवतोय. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ज्या 1857ला जे काही आमची भारतीय विद्वान, इंग्रज आळलेले विद्वान, पराधीन विद्वत्ता असलेले विद्वान, ब्रिटिशांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या वंजळीनं पाणी पिणारे विद्वान, जे बंड म्हणतात, शिपाई गर्दी म्हणतात, त्यांनी हा मेजर ग्रॅहमचा रिपोर्ट पडताळून पाहणं गरजेचं आहे मला असं वाटतंय. राष्ट्रीय भावनेनं उद्दीपित झालेली जनता असा तो उल्लेख करतोय. खानदेशामध्ये आंबापानीची लढाई अतिशय महत्वाची आहे. तिथं म्हणजे भिल्लांनी उठाव केले, काजीसिंग, दौलतसिंग, काळूबाबा भिल्ल इत्यादींनी महत्वपूर्ण उठाव केले आणि प्रामुख्याने आंबापानी या ठिकाणी झालेल्या युद्धामध्ये 65 भिल्लांना हुतात्मे प्राप्त झाले. सरांनी सांगितल्याप्रमाणे असे अनेक अज्ञात असे धारातीर्थी पडलेले आमच्या देशातील युवक आहेत. 65 भिल्लांना हुतात्मे प्राप्त झालं 1858 मध्ये झालेल्या या युद्धामध्ये. आणि भिल्लांनी इतक्या त्यांच्या स्त्रियांसुद्धा अधिक धोकादायक होत्या असं ब्रिटिशांना आढळून आलं. म्हणजे स्त्रियांचाही सहभाग याच्यामध्ये व्यापक प्रमाणात होता. याच पद्धतीनं 1857 मध्ये विविध भागात, नागपूरला असेल, मराठवाड्यामध्ये थोडासा मी इथं उल्लेख करण्याचा प्रयत्न करतो. मराठवाड्यामध्ये त्यावेळेसचा निजाम अफजलउद्दौला आणि दिवाण सालार जंग हे ब्रिटिशांशी एकनिष्ठ होते, आपल्या सर्वांना माहिती. इंग्रजांशी एकनिष्ठ होते. 1857च्या उठावात त्यांनी सहभाग घेतला नाही, परंतु इथली जनता मात्र या उठावात सहभागी आहे. राज्यकर्ता ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहतोय, जनता ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करतोय, असं चित्र आमच्या या भूमीमध्ये, मराठवाड्याच्या भूमीमध्ये दिसून येतं. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये गोविंदराव देशपांडेंनी उठाव केला. अजिंठ्याच्या परिसरात रोहिल्यांच्या टोळीने उठाव केला आणि आपण निजामाचे पण नाहीये आणि ब्रिटिशांचे पण नाहीये, आपण नानासाहेब पेशव्यांचे नौकर असून आपण त्या पद्धतीनं म्हणजे निजाम इंग्रजाशी मिळालेला असल्यामुळं त्याच्या विरोधात आपण उठाव करत आहोत असं रोहिल्याची टोळी सांगते अजिंठा परिसरातील. बीड जिल्ह्यात, आपल्या जिल्ह्यात, ह्या जिल्ह्यामध्ये मी नावं वाचतो मुद्दाम इथं, या प्रकारची या जिल्ह्यातली ही परिषद आहे, सेमिनार आहे. रंगराव, रत्नाकर पागे, दीपसिंग, नारायण शंकर, आत्माराम, सय्यद रसूल, रोहिला, पापामिया, वामनराव विठ्ठल, त्र्यंबकराव दाजी खर्डेकर, लालसिंग, हरी जयराम, जानू अजिमुद्दीन, श्रीनिवास शंकर विठ्ठलराव, माधवराव किशन, वामनराव किशन,
गणू आत्माराम, एकनाथराव गोविंद ही नावे बीड जिल्ह्यातल्या 1857च्या उठावामध्ये अग्रक्रमावर होती. आमच्या ह्या अंबाजोगाईमध्ये अताउल्ला आणि मोतीसिंग यांनी उठाव केलेले होते. कदाचित त्यांचे वंशज इथं असतीलही, तर त्यांनी उठाव केलेले होते. अशा प्रकारे 1857ला महाराष्ट्राच्या सुद्धा विविध भागातून सशस्त्र उठाव घडून आलेले होते. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातले जे नेते आहेत, नानासाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असतील, मूळची महाराष्ट्राची असलेली मनू तांबे उर्फ पुढे राणी लक्ष्मीबाई म्हणून जी प्रसिद्धीस आलेली झाशीची राणी, ही सर्व महाराष्ट्रीय लोकांनी उत्तरेच्या उठावाचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे असं आपल्याला या म्हणजे उठावाच्या प्रसंगी दिसून येतं. त्याच्यामध्ये 1857च्या या क्रांतियुद्धाचं प्रमुख नेतृत्व मिरज असेल, दिल्ली असेल, कानपूर असेल, अयोध्या असेल, या सर्व उठावाच्या ठिकठिकाणचा म्हणजे उठावामागे जी प्रेरणा आहे ती नानासाहेबांचीच प्रेरणा होती. इंग्रजाविरुद्ध नानासाहेबांनी संघटित करण्याचा प्रयत्न केलेला होता. कानपूरवर काही काळ त्यांनी वर्चस्वही प्रस्थापित केलेलं होतं आणि त्यांनी दिल्लीच्या बादशहाच्या नावाने म्हणजे मोगल बादशाह बहादूरशाह जफरच्या नावाने त्यांनी 101 तोफा सोडलेल्या होत्या. या पद्धतीने विरोध त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीनं 1857च्या कक्षा महाराष्ट्राबाहेर जिथं आहेत तिथं सुद्धा नेतृत्व आमच्या मराठी माणसांचं होतं, मराठी माणसांचं होतं हे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी अजून एक मुद्दा इथं आवर्जून मांडावा असं वाटतो की 1857च्या युद्धाकडे बऱ्याच वेळेला टीकाकारांनी अशी टीका केलेली आहे, सामंतशाहीला पूरक होता, सरंजामशाहीला पूरक होता. जर 1857चा उठाव यशस्वी झाला असता तर पुन्हा आमच्या देशामध्ये सरंजामशाहीच अवतरली असती, लोकशाहीचं युग अवतरलं नसतं, मध्ययुगाकडे वाटचाल झाली असती. अशा प्रकारची मांडणी जी काही जणांनी केलेली आहे. परंतु या ठिकाणी एक मुद्दा, एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यावेळेस बहादूरशाह जफर, मोगल बादशाह बहादूरशाह जफरने संस्थानिकांना पत्र लिहून कळवलेलं होतं की संघराज्य स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडलेली होती. आणि तो असं म्हणतो की वाटेल त्या पद्धतीने, वाटेल त्या मार्गाने, पडेल त्या किमतीने फिरंग्यांना म्हणजेच ब्रिटिशांना, इंग्रजांना इथून हिंदुस्थानातून घालवून दिलं पाहिजे. आणि इंग्रज जर इथून गेल्यानंतर आपली राज्यावर राहण्याची इच्छा नाही, सर्व हिंदू राजे जर म्हणजे इंग्रजांना घालून शस्त्र उपसणार असतील तर मी राज्यकारभाराचा त्याग करायला तयार आहे आणि इथं संघराज्याची स्थापना करू, म्हणजे लोकशाहीच्या दिशेनं वाटचाल करू, अशा प्रकारचं पत्र बहादूरशाह जफर सर्व संस्थानिकांना लिहितोय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की सरंजामशाहीकडे नेणारा होता, सामंतशाहीकडे नेणारा होता किंवा सामंतशाहीचं पुनरुज्जीवन करणारा होता हा उठाव. हे मत पूर्णतः इथं तकलादू ठरतं, खोटं ठरतं, असत्य ठरतं. आणि म्हणून या पद्धतीनं मला इथं असं म्हणायचं आहे की बंड, आता आमच्या समोर अशी मांडणी झालेली की हे बंड आहे, शिपाई गर्दी आहे. इतिहास संकलन समिती आणि इतिहासप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी शासनाला पत्र पाठवून, जसं शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख 1627 की 1630 हा वाद दीर्घ काळ चालला. परंतु मला वाटतं 2000 मध्ये शासनाने समिती गठीत केली आणि अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 1630 ही फायनल केली. तसं त्याच पद्धतीनं इथं इतिहासप्रेमींनी अशा प्रकारची मागणी उचलून धरावी की हे बंड नाही, हे स्वातंत्र्य युद्धच आहे, पहिलं स्वातंत्र्य युद्धच आहे, जे प्रूव्ह केलेलं आहे ऑलरेडी. विनायक दामोदर सावरकरांनी प्रूव्ह केलेलं आहे. तर हे स्वातंत्र्य युद्ध, वाद नकोच, अशा प्रकारची आम्ही इतिहासात तो बदल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे 1857चा उठाव अशा पद्धतीनं लढला गेला, 1857च्या पूर्वी उठाव अशा पद्धतीनं लढले गेले. अजूनही मी जेवढे उल्लेख करतोय, इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्म नाही, उदय नाही, ज्याला मोठेपणा दिला गेला. भारतीय इतिहासात आपल्याला असं म्हटलं जातं की इंडियन नॅशनल काँग्रेसनं स्वातंत्र्य मिळवून दिलं. ह्या पद्धतीचं जर म्हणजे मांडणी झाली आणि ती किती चुकीच्या गृहीतकावर आधारलेली आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं. पुढे येतो 1876च्या सुमारास वासुदेव बळवंत फडकेंचा व्यापक उठाव. आपल्या सर्वांना जाणीव आहे, माहिती आहे की आई मृत्यूशय्येवर असताना ब्रिटिश शासनामध्ये नोकरी पत्करलेली होती आरंभी, परंतु आई मृत्यूशय्येवर असताना त्यांना कुठल्याही रजा नाकारल्यामुळे ते ब्रिटिश विरोधक बनले आणि तिथून त्यांच्या मनात ब्रिटिशांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला आणि ब्रिटिश विरोधात सशस्त्र कारवाया करायला सुरुवात केली.
आरंभी म्हणजे त्यांनी व्याख्यानं देऊन जागृती करण्याचा प्रयत्न केला, सुशिक्षितांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या व्याख्यानातून काही साध्य होत नाही असं दिसून आलं. आणि मग रामोशी लोकांना हाताशी धरून त्यांनी ब्रिटिश विरोधी कारवाया सुरू केल्या. जसं बहादूरशाह जफरनं पत्र पाठवून संघराज्याची कल्पना मांडलेली होती, अगदी तसंच वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा इंग्रजांचं राज्य उलटून टाकून इथं लोकसत्ताक राज्य स्थापन करावायचं आहे आणि त्यासाठी सशस्त्र क्रांती करत आहोत अशा प्रकारची घोषित केलेलं होतं. म्हणजेच त्यांना जरी दरोडेखोर म्हणून हिणवलेलं असलं ब्रिटिशांनी किंवा काही स्वकीयांनी, काही भारतीयांनी, तरी त्यांचं कार्य पुढची त्यांची वाटचाल ही लोकसत्ताक राज्य पद्धतीकडेच होती. आणि अशा पद्धतीने त्यांचं कार्य राहिलेलं आहे. गरिबांच्या इथल्या गरीब शेतकऱ्यांना फसवून इथले जे सावकार लोक त्यांच्याकडून कर्जरोखे लिहून घेत होते, त्यांच्या जमिनी लिहून घेत होते, त्या पुणे जिल्ह्यातील विशेषतः सावरगावच्या सावकारांनी गरिबांकडून लिहून घेतलेले कर्जरोखे सक्तीनं ताब्यात घेतले आणि सर्वांची त्याची होळी केलेली होती. अशा पद्धतीनं वासुदेव बळवंत फडकेचं काम आहे. याच पद्धतीचं वासुदेव बळवंत फडके प्रमाणे म्हणजे सावकार आणि मालगुजारीच्या विरोधात गरिबांसाठी लढा सुरू केलेला होता. क्रांतिकारक तंट्या बिल्ल त्यांच्या समकालीनच आहे. 1878 ते 1889च्या काळात यांनी व्यापक उठाव केलेले आहे. शेतकऱ्यांना त्यांनी बी बियाणाची मदत केलेली आहे. शेतकऱ्यांचं धान्य हे अधिक भावात खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न तंट्या बिल्लाने खानदेशातील जळगावच्या परिसरात त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हे जे आधुनिक लोकशाहीचं तत्व आहे त्याचा अंगीकार तंट्या बिल्लाने त्याच्या कारकिर्दीत अगोदरच केलेला होता हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरची महत्वाची घटना, क्रांतिकारी घटना आहे ती म्हणजे चाफेकर बंधू आणि रँडची. त्यांनी चाफेकर बंधूंनी रँडची केलेली हत्या. चाफेकर बंधूंवर वासुदेव बळवंत फडक्यांचा प्रभाव. वासुदेव बळवंत फडक्यांचे गुरु लहुजी साळवे पुढे या चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याने किंवा प्रेरित होऊन सावरकरांनी अभिनव भारतची केलेली स्थापना. म्हणजे क्रांतिकारी चळवळीचा जर आपण श्रृंखला लक्षात गेली तर एका क्रांतिकारी घटनेपासूनची प्रेरणा पुढच्या क्रांतिकारकांना मिळत गेलेली आपल्याला दिसून येते. आणि या चाफेकर बंधूंनी रँडची हत्या का केली, कशी केली ही इतिहासात आपल्याला माहिती आहे. ही प्लेगची साथ आली. प्लेग निवारणार्थ जे अधिकारी नियुक्त केले त्यावेळी महिलांचा विनयभंग होत असेल किंवा धर्मसंस्कृतीचं वर आक्रमण त्यांचं होत असेल, या गोष्टीच्या विरोधात या दामोदर कृष्ण चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर यांनी रँडची हत्या केलेली होती. परंतु दुर्दैवाने इथं सुद्धा चुगलखोर बंधू, द्रविड बंधू म्हणजे रामचंद्र गणेश आणि द्रविड गणेश यांनी या चाफेकर बंधू संदर्भात माहिती देऊन त्यांना म्हणजे या चुगलखोर बंधूमुळं चाफेकर बंधू पकडले गेले, त्यांना फाशी देण्यात आली. या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो की ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून हे जर गुन्हेगार असतील, चाफेकर बंधू हे जर गुन्हेगार असतील, तर जे द्रविड बंधू होते, द्रविड बंधू ज्यांनी माहिती दिली चाफेकर बंधूच्या संदर्भात की हा द्रविड मध्ये गणेश द्रविड हा एक खोटी स्वाक्षरी करून कुठेतरी खोटी स्वाक्षरी करून शिक्षा भोगत होता, तोही एक गुन्हेगार होता. परंतु त्याच्या शिक्षेची समाप्ती, त्याच्यानंतर त्याला पारितोषिक आणि सरकारी नोकरी इत्यादीचं प्रलोभन दाखवून द्रविड बंधूच्या मदतीने चाफेकर बंधूला पकडलं. मला या ठिकाणी असं विचारायचंय की एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी दुसऱ्या गुन्हेगाराची शिक्षा समाप्त करणे हे कुठल्या तत्वात बसतंय? कायद्याचं राज्य ब्रिटिश म्हणतं, आमचं राज्य कायद्याचं राज्य, न्याय, लोकशाही वगैरे वगैरे. परंतु ब्रिटिशाच्या दृष्टिकोनातून क्षणभर जरी आम्ही असं गृहीत धरलं की चाफेकर बंधू हे गुन्हेगार होते, तर त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी दुसऱ्या गुन्हेगाराची शिक्षा समाप्त करणे, त्याला पारितोषिक देणे, त्याला सरकारी नोकरी देणं हे कोणत्या कायद्याच्या तत्वात बसतं? हा कोणता रूल आहे? तर हे ब्रिटिशांचं वर्तन किती विसंगत होतं हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. 19व्या शतकातल्या ह्या प्रमुख घटना या पद्धतीच्या आहेत. पुढे 20व्या शतकातील क्रांतिकारी चळवळीचा आढावा घेत असताना विनायक दामोदर सावरकर जे क्रांतिकारकांचे महामेरू आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं लढा दिलेला आहे
हे थोडक्यात मी नमूद करण्याचा प्रयत्न करतो की मित्रमेळा संघटनेची स्थापना, त्याचं अभिनव भारतमध्ये रूपांतर आणि मग अभिनव भारतची शस्त्रसज्जता आणि त्या अभिनव भारतच्या कार्याचं विदेशातून केलेलं नियोजन, विशेषतः ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीच्या माहेरी म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या माहेरी राहून, लंडनमध्ये राहून तिथून केलेलं नियोजन आणि त्या पद्धतीनं अनेक महत्वपूर्ण घटना या कालखंडातल्या सुद्धा आहेत. 1906चा वंदे मातरमचा खटला असेल की दसरा सीमोल्लंघनाच्या वेळी अभिनव भारतच्या सदस्यांनी वंदे मातरम गीत म्हटलं आणि तेव्हा बोंबा मारणं बंद करा असं एक पोलीस म्हणतो. वंदे मातरम गीताला बोंबा मारणं अशा प्रकारचा शब्द प्रयोग केल्यानंतर पित्त खवळून गेलं आणि त्यावेळेसच्या त्या अभिनव भारतच्या सदस्यांनी त्या म्हणजे ह्याच्यावर हल्ले केले, पोलीस चौकीवर हल्ले केले, मोठ्या प्रमाणात तिथं म्हणजे सशस्त्रतेच्या मार्गाचा अंगीकार केला आणि पोलिसांवर हल्ले केले आणि या प्रकरणात 11 सदस्यावर खटला दाखल केला. हाच वंदे मातरम खटला म्हटला जातो 1906चा, ज्याच्यामध्ये गणेश सावरकर, नारायण सावरकर या बंधूचाही तिथं समावेश होता. 1857ची घटना, 1857च्या घटनेचा स्मृतिदिन, 50वा स्मृतिदिन, सुवर्ण महोत्सव. 1857ची घटना ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी एक प्रोग्राम, एक कार्यक्रम लंडनमध्ये ठेवलेला होता की भारतीय लोक कसे पराभूत झाले. भारतीय लोक पराभूत झाले, हिंदी सैनिक पराभूत झाले, बंडवाल्यांना म्हणजे नानासाहेब पेशवे असतील, राणी लक्ष्मीबाई असेल यांना बंडखोर म्हणून दर्शवण्याचा कार्यक्रम लंडनमध्ये आयोजित केला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या अभिनव भारतच्या सदस्यांनी लंडनमध्येच इंडिया हाऊसमध्ये भारतीय स्वातंत्र्य 1857चा स्मृतिदिन, 50वा स्मृतिदिन 10 मे 1907 रोजी साजरा केला आणि सर्व हुतात्म्यांना, 1857च्या सर्व हुतात्म्यांना गौरवण्यात आलं. म्हणजे म्हणजे एकाच घटनेच्या दोन पद्धतीनं ब्रिटिश कशा पद्धतीनं कार्यक्रम घेत आहेत आणि भारतीय क्रांतिकारक कशा पद्धतीनं कार्यक्रम घेत आहेत, कशी प्रेरणा देत आहेत पुढच्या पिढीला भारतीय क्रांतिकारक, हे या घटनेतून इथं आपल्याला दिसून येतं. पुढे जर्मनीमध्ये स्टुटगार्टच्या परिषदेत तिरंग्याचं ध्वजारोहण करण्यात आलं. मॅडम कामा ज्या अभिनव भारतच्या सदस्य होत्या आणि यांच्या सहकारी होत्या. अभिनव भारतचाच एक सदस्य विनायक दामोदर सावरकरांच्या प्रभावाखाली असलेला, त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेला मदनलाल धिंगरा याने 1909 मध्ये कर्जन वायलीची हत्या केली. अनंत कान्हेरेने जॅक्सनची हत्या केली, ज्या जॅक्सनने गणेश सावरकरांना म्हणजे देशप्रेमी कविता अशा प्रकारच्या प्रकाशित केल्यामुळं, त्यांना कैद केल्यामुळं कान्हेरेने विजयानंद थिएटरमध्ये नाशिकच्या अनंत कान्हेरेने जॅक्सनची हत्या केली. पुढे जॅक्सनच्या हत्येचे धागेदोरे या अभिनव भारतच्या संघटनेशी जोडून, म्हणजे होतेच जोडून म्हणण्यापेक्षा, तर त्या जॅक्सनच्या हत्येशी संबंध जोडून सावरकरांना अटक केली. सावरकरांची अटक आपल्याला माहिती आहे, 2 जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या, 50 वर्षाची शिक्षा ठोठावली. परंतु 1911 ते 1921 या कालखंडामध्ये अंदमानामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यानंतर तिथून 1921 ते 23 मध्ये अलीपूर, मुंबई, रत्नागिरी, येरवडा अशा प्रकारचा तुरुंग प्रवास राहिला. त्याच्यानंतर 1924 ते 37 रत्नागिरीच्या त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं आणि पुढे 1937ला सुटका करण्यात आली. 1966 मध्ये सावरकरांचं आत्मार्पण, प्रायोग वेशन करून त्यांना म्हणजे आत्मार्पण केलं त्यांनी. या ठिकाणी काही प्रसंग सावरकरांची इथं सांगावेसे वाटतात, आवर्जून सांगावेसे वाटतात की त्यांची किती दूरदृष्टी होती, या क्रांतिकारकाची किती व्यापक प्रमाणात दूरदृष्टी होती हे आम्हाला लक्षात येतं. स्वातंत्र्योत्तर काळातली घटना आहे. 1954 मध्ये सावरकरांनी पंडित नेहरूंना सांगितलं की चीन भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, त्याला रोखा, म्हणजे आक्रमणाच्या तयारीत आहे, हा इशारा, सतर्कतेचा इशारा 1954ला सावरकरांनी दिला आणि त्याला म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत पंडित नेहरूंनी हिंदी चीनी भाई भाई अशा प्रकारची घोषणा देत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि याच चीनने पुढे आमच्या पाठीत खंजीर खुपसला. 1962ला मोठ्या म्हणजे प्रमाणात आक्रमण केलं आणि बराचसा भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतला. दुसरं म्हणजे 58-59च्या सुमारास सुद्धा म्हणजे पंडित नेहरूंना सांगण्यात आलं की अक्साई चीनमध्ये म्हणजे जम्मू काश्मीरच्या लडाखच्या भागामध्ये चीन इथं पायाभरणी करतोय, इथं रस्ते उभारतोय आणि त्याच्याकडे लक्ष द्या.
त्यावेळीही पंडित नेहरू असं म्हणतात की म्हणजे त्या अक्साई चीनमध्ये साधं गवताचं पातं सुद्धा उगवत नाही, त्याला काय एवढं महत्व देतात. भारताचे पंतप्रधान भारतामध्ये एक विदेशी शक्ती रस्ते बांधणी करतेय आणि रस्ते बांधणी करतोय, चीन सारखा विखारी शत्रू रस्ते बांधणी करतोय, तरी सुद्धा तिथं गवताचं पातं सुद्धा उगवत नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट भारताचे पंतप्रधान देतात. आणि तिथं चिनी म्हणजे गवताचं पातं उगवलं नाही, पण त्या ठिकाणी चिनी सैन्य उगवलं आणि त्यांनी हजारो मैलाचा भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतला. त्याच पद्धतीनं पूर्व बंगालमधून भारतात घुसखोरी होत होती. म्हणजे आताचा बांगलादेश फाळणी झाल्यानंतर पूर्व बंगाल जो होता इकडं, त्या पूर्व बंगालमधून घुसखोरी होत होती. त्याबाबतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला, परंतु त्या म्हणजे विदा सावरकरांनी या घटनेकडेही नेहरूंचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहरूचं उत्तर बघा त्यावेळेसचं, हे असं चालायचं, निसर्गाला पोकळी सहन होत नाही, हे पंतप्रधानांचं उत्तर आहे. आणि मग या पद्धतीनं त्याला उत्तर देताना सावरकर म्हणतात की म्हणजे पंडित नेहरू हे शास्त्रज्ञही नाहीयेत, तत्वज्ञही नाहीयेत, आणि त्यांना हे माहिती नाही की निसर्गाला विषारी धूर सुद्धा सहन होत नाहीये. म्हणजे या पद्धतीनं अनेक म्हणजे सावरकरांची दूरदृष्टी आम्हाला किती व्यापक प्रमाणात होती हेही या घटनेतून लक्षात येतं. आणि त्याचबरोबर आमचे पंतप्रधान किती गाफील होते याची म्हणजे याचंही या ठिकाणी शिक्कामोर्तब होतं. समर्थ सैनिकीकरणाची आवश्यकता सावरकरांनी त्या काळी प्रतिपादन केली. देशाचा नुसता विकास होऊन चालत नाही, भौतिक विकास होऊन चालत नाही, समृद्धी येऊन चालत नाही, कारण ही संपत्ती समृद्धी असुरक्षित अशा प्रकारची जर असेल, ही भरभराट असुरक्षित अशा प्रकारची असेल, तर ती परकीय लुटारूंना इथं आक्रमण करण्यासाठी निमंत्रण देणारी ठरेल, प्रलोभन देणारी ठरेल, अशा प्रकारचं मत त्यांचं होतं. आणि म्हणून जोपर्यंत देश भक्कम होत नाही, अगोदर देश भक्कम बनला पाहिजे, सैनिकी दृष्ट्या समर्थ बनला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सावरकरांनी घेतलेली होती. आज आपण पाहतोय युक्रेनवर रशियानं युद्ध लादलेलं आहे. युक्रेनचं काय होत आहे, म्हणजे युक्रेन कुठेतरी सैनिकी शक्तीच्या संदर्भात रशियाच्या कमी पडला, म्हणून युक्रेन मधलं सर्व प्रकारचं भौतिक साम्राज्य उद्ध्वस्त व्हायला लागले, इमारतीच्या इमारती कोसळत आहेत, कारण तो भक्कम नाहीये. युक्रेन जे अनुभवतो आहे ती दूरदृष्टी आमच्या देशामध्ये सावरकरांनी अगोदरच प्रतिपादन केलेली होती. पुढे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये एक व्यापक अशा प्रकारची म्हणजे 1914 ते 18 या कालखंडामध्ये पहिलं महायुद्ध झालं. यावेळी पंजाब काही म्हणजे अमेरिकेत स्थायिक झालेल्या काही पंजाबी, जसं महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी घटना होत होत्या, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र, पंजाब, बंगाल हे 3 प्रांतात क्रांतिकारी घटनांचं प्राबल्य अधिक होतं. आणि पंजाब मधल्या काही क्रांतिकारकांनी म्हणजे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या काही पंजाबी क्रांतिकारकांनी गदर पक्षाची स्थापना केलेली होती. आणि गदरच्या माध्यमातून पहिल्या महायुद्धाच्या काळात योग्य संधी पाहून ब्रिटिशांच्या विरोधात व्यापक सशस्त्र उठाव करून ब्रिटिश सत्ता त्यावेळी हुसकून लावण्याचा प्रयत्न केलेला होता. आता त्यामध्ये म्हणजे गदरच्या या योजनेमध्ये, पहिल्या महायुद्ध काळात व्यापक सशस्त्र उठाव करण्याच्या योजनेमध्ये महाराष्ट्रीयन क्रांतिकारक सुद्धा होते, मराठी क्रांतिकारक होते, ज्यांची नावं फार अपवादानं आपल्या समोर येतात. त्याच्यामध्ये पांडुरंग सदाशिव खानकोजे आहेत, विष्णू गणेश पिंगळे आहेत, विनायक शेवडे आहेत, महादेव नांदेकर आहेत, वामन अकोलेकर आहेत. या सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. व्यापक योजना होती. कदाचित ती यशस्वी झाली असती तर त्याच वेळी ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली असती, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं. जसं की आमच्या देशाला सुरुवातीला सांगितलं की फितुरीचा श्राप लागला, बहीण भावाला अटक करते म्हणजे थोड्याशा प्रलोभनासाठी, तसं इथं सुद्धा कृपाल सिंग नावाच्या एका फितुरामुळं ही योजनाच उघडकीस आली आणि ती इम्प्लिमेंट होऊ शकली नाही. आणि मग ह्या योजनेमध्ये सहभागी असलेल्यांना म्हणजे त्याच्यावर खटले चालवले. लाहोर कट खटला म्हणून 1915चा तो आहे, त्याच्यामध्ये 7 जणांना फाशी दिली. आम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी आठवते, ती इतिहासात आली. परंतु असे 7 जण जे फासावर गेले किंवा 65 बिल्ल
हौतात्म्य पत्करलं, भिल्लांचे मागा सांगितले त्या पद्धतीनं. अशा अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारक आहेत. 7 जणांना फाशी देण्यात आली. त्याच्यामध्ये विष्णू गणेश पिंगळे या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांचा सुद्धा सहभाग होता. म्हणजे त्यांनाही फाशी देण्यात आलेली होती. ही नावे सुद्धा अद्याप कोणाला माहिती नाही. पुढे आणखीन एक क्रांतिकारी संघटना उत्तर भारतातली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे मराठी क्रांतिकारक होते, मराठी भाषिक क्रांतिकारक होते, त्यांचा इथं मी थोडक्यात उल्लेख करतो की 1924 मध्ये ती असोसिएशन स्थापन झाली. रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. पुढे त्याचं पुनर्रचना चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली दिल्ली या ठिकाणी झाली. आणि या संघटनेनं बॉम्ब निर्मितीचं एक पथकच तयार केलेलं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात बॉम्बचा वापर करण्यासाठी, सशस्त्रतेचा वापर करण्यासाठी जे पथक तयार केलेलं होतं, त्या पथकामध्ये सुद्धा आमचे मराठी भाषिक होते. जे त्याच्यामध्ये शिवराम हरी राजगुरू, सदाशिव पोद्दार, सदाशिव मलकापूरकर, विश्वनाथ वैशंपायन. मग या संघटनेच्या वतीनं, या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या वतीनं ज्या काही क्रांतिकारी घटना घडलेल्या आहेत उत्तरेकडे, मग ते सॉन्डर्सची हत्या असेल, सभागृहामध्ये केलेली बॉम्बफेक असेल, काकोरी कट असेल, आणि अशा अनेक घटनांमध्ये मराठी भाषिकांचा सुद्धा सहभाग होता. म्हणजे मराठ्यांचं योगदान, महाराष्ट्रीयनांचं योगदान सशस्त्र चळवळीत हे या पद्धतीनं होतं. पुढे मीरत कट खटला म्हणून एक महत्वपूर्ण आहे आणि अशा प्रसिद्ध अशा प्रकारचा खटला आहे की 1917ला रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली. साम्यवादी क्रांतीनं भारावून जाऊन इथं मानवेंद्रनाथ रॉय यांच्या पुढाकारानं कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला. ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्यासाठी त्यांनी सुद्धा या मार्गाचा अंगीकार केला. कामगार चळवळींना त्यांनी म्हणजे प्रेरणा दिली आणि या कारणामुळेच, म्हणजे सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केल्यामुळं, रशियाच्या मदतीनं सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार, म्हणजे इथं सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केल्यामुळं कामगारांना भडकवलं म्हणून यामध्ये या कम्युनिस्ट नेत्यावर खटले चालवण्यात आले. 1929 मध्ये 33 कम्युनिस्ट नेत्यांवर खटले चालवण्यात आले आणि त्याच्यामध्ये तब्बल या मीरत कट खटल्यामध्ये सुद्धा तब्बल 11 जण, 1/3 लोक हे महाराष्ट्रीयन होते. म्हणजे रशियाच्या मदतीनं भारतातील ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्याचा प्रयत्न करणे आणि कामगारांना बंड करण्यासाठी प्रोत्साहन देणे, भडकावणे, या कारणाखाली यांना अटक करण्यात आली. 33 जणांमध्ये 11 जण या मीरत कट खटल्यामध्ये महाराष्ट्रीय आहेत, मराठी भाषिक आहेत. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला लक्षात येतं की मराठी भाषिकांचं योगदान सशस्त्र क्रांतिकारी चळवळीमध्ये व्यापक प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतं. एवढंच नाही तर पुढे 1930ला सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली इंडियन नॅशनल काँग्रेसची. सविनय कायदेभंग चळवळ ज्यावेळी सुरू झाली, ती मुळातच सविनय कायदेभंग चळवळीचा अर्थच असा होतो की विनम्र पद्धतीनं कायद्याचा भंग करणे, अहिंसेच्या माध्यमातून कायद्याचा भंग करणे. गांधीजींनी दांडी यात्रा आखली, दांडीला त्या मीठ उचललं आणि सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली. परंतु ठिकठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात, देशामध्ये वेगवेगळ्या भागात या चळवळीला सशस्त्र क्रांतीच्या चळवळीसारखंच स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. बाबू गेनू जो बलिदान झाला, अहिंसात्मक सत्याग्रह आहे म्हणून तो परदेशी कापड घेऊन येणाऱ्या ट्रक समोर उभा राहिला. निर्दयी ब्रिटिश सरकारनं, म्हणजे त्या ड्रायव्हरनं त्याला चिरडलं. म्हणजे अहिंसात्मक सत्याग्रहाला या पद्धतीची दडपशाहीनं उत्तर ब्रिटिश सरकार देत होतं आणि त्याच्यामुळं ठिकठिकाणी बांध फुटले आणि जे मार्ग सशस्त्र क्रांतिकारकांनी अंगीकारलेले होते, ज्या मार्गाचा वापर, ज्या मार्गाने सशस्त्र क्रांतिकारकांनी जाण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याच मार्गानं या अहिंसात्मक सत्याग्रहाच्या चळवळीचं सुद्धा रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. चिरनेरचा सत्याग्रह, रायगड जिल्ह्यातल्या चिरनेरचा सत्याग्रह, तिथं ब्रिटिशांनी गोळीबार केला. जालियनवाला बाग हत्याकांडाची एक छोटी आवृत्ती होती आणि तिथं मग मोठ्या प्रमाणात तिथल्या जनतेने जो विरोध केलेला आहे, सशस्त्र क्रांतिकारी पद्धतीनंच विरोध केलेला आहे. भलेही त्यांच्याकडे बॉम्ब नसेल, पिस्तूल नसेल, शस्त्रास्त्र, अत्याधुनिक अशा प्रकारची शस्त्रास्त्र नसतील, परंतु या शेतकऱ्यांनी हातात कोयता घेतला, कुऱ्हाड घेतली, लाठ्या काट्या घेतल्या आणि सशस्त्र पद्धतीनं या सरकारला प्रतिकार करायला सुरुवात केली.
म्हणजे या पद्धतीचा घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुका असेल, बिळाशी असेल, सांगली जिल्ह्यातील या पद्धतीनं सशस्त्र क्रांतिकारी चळवळीप्रमाणे घटना सविनय कायदेभंग चळवळीच्या प्रमाणे घडलेल्या आहेत. सोलापूरला तर मार्शल लॉ करण्यात आलेला होता. म्हणजे तिथं तिथल्या जनतेवर गोळीबार मोठ्या प्रमाणात केला आणि त्याच्या विरोधात वातावरण जे तापलं सविनय कायदेभंग चळवळीमध्ये, तिथल्या कामगारांनी उठाव केले. जनतेच्या उग्र लढ्यामुळे ते सोलापूर शहर अविस्मरणीय अशा प्रकारचं ठरलेलं आहे. तप्त वातावरण निर्माण झालं. पोलीस चौकीला म्हणजे आगी लावल्या, जाळण्यात आल्या. जिल्हाधिकारी नाईटच्या घरावर दगडफेक करण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांवर, रेल्वेंवर दगडफेक करण्यात येऊ लागली. तिरंगा ध्वज फडकवण्यात येऊ लागला. म्हणजे सोलापूरमध्ये जणू जनतेचंच राज्य निर्माण झालेलं होतं अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झालेली होती. आणि मग सोलापूरवरही अशाच पद्धतीनं अनेक नागरिकांवर खटले चालवले. तिथं 4 जणांना तिथंही फाशी देण्यात आली. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे. या घटनेचा बदला, या घटनेचा सूड पुण्यामध्ये वासुदेव बळवंत गोगटेंनी घेतलेला आपल्याला दिसून येतो. पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकणारा हा विद्यार्थी वासुदेव बळवंत गोगटे, ज्याच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रभाव होता, भगतसिंगांचा प्रभाव होता, राजगुरूंचा प्रभाव होता, म्हणजे क्रांतिकारकांचा प्रभाव असलेला वासुदेव बळवंत गोगटे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मुंबई प्रांताचे गव्हर्नर अर्नेस्ट हॉटसन आल्यानंतर त्यांच्या वधाचा प्रयत्न करतोय सोलापूरच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी. सोलापूरला 4 फाशी देण्यात आली आणि त्याचे पर्यावसन पुण्यामध्ये होते. म्हणजे एकंदरीत सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे मार्ग सशस्त्र क्रांतिकारकांनी अवलंबले होते त्या पद्धतीनं सशस्त्र लढा सुरू झालेला दिसून येतो. अगदी त्याच पद्धतीनं चलेजाव चळवळ, जी चलेजाव चळवळ सुद्धा अहिंसात्मक पद्धतीनं लढण्याचा ठराव घोषित केलेला होता 8 ऑगस्टला. परंतु या चळवळीला सुद्धा सविनय कायदेभंग चळवळीप्रमाणेच ठिकठिकाणी सशस्त्र स्वरूप प्राप्त झालेलं होतं. आणि मग लोहमार्ग उखडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पोलीस चौक्या जाळणे, आपल्याला ते धुळ्याच्या ठिकाणी धुळ्याजवळ असलेल्या चिमठाणेच्या ठिकाणचा खजिना म्हणजे तिथल्या लोकांनी, क्रांतिकारकांनी लुटला. लुटीचा या वापर क्रांतिकार्यासाठी केला. आमच्या मराठवाड्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या घटना घडल्या. उमरीची बँक लूट, आपल्याला उमरी या ठिकाणी झालेली बँकेचा खजिना लुटलेला आपल्याला माहिती आहे. म्हणजे क्रांतिकार्यासाठी या पद्धतीनं सशस्त्र क्रांतीचं स्वरूप या सर्व ह्याला प्राप्त झालेलं होतं. चलेजाव चळवळीला सुद्धा गांधीवादी कार्यकर्ते सुद्धा, म्हणजे ज्याच्यामध्ये JP कुमारप्पा असतील, आचार्य कालेलकर असतील, किशोरलाल मशरूवाला, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, एवढंच काय, परंतु खुद्द गांधीजीचे सुपुत्र देवदास गांधी हे सुद्धा साबोटाजिंग तंत्र म्हणजे मानवी जीविताची हानी न होऊ देता घातपाती कृत्य करण्याला समर्थन केलेलं होतं. अशा पद्धतीनं म्हणजे चलेजाव चळवळीला सशस्त्र क्रांतीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. ठिकठिकाणी साताऱ्याचं प्रतिसरकार, आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेलं प्रतिसरकार असेल, नागपुरातील लाल सेना असतील, तुफानी सेना असतील, वेगवेगळ्या ठिकाणी. थोडक्यात मला हेच म्हणायचं आहे की पुढे द्वितीय महायुद्ध काळामध्ये, वेळ संपत आलेली आहे, मी अगदी थोडक्यात समारोप करतो. द्वितीय महायुद्ध काळात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस यांनी विदेशातून जर्मनी, जपानच्या मदतीने दिलेला लढा सर्वश्रुत आहे. मराठवाड्यातही अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या. म्हणजे ज्या चळवळी अहिंसात्मक सत्याग्रहाच्या मार्गाने सुरू झाल्या त्या चळवळीला सशस्त्र क्रांतीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. जर A बरोबर B आणि B बरोबर C असेल तर A बरोबर C हे साधं लॉजिक आहे. आणि म्हणून जे क्रांतिकारकांचे मार्ग होते, ते अधिक महत्वपूर्ण होते. सशस्त्र क्रांतिकारी चळवळीप्रमाणे या चळवळीला जेव्हा स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि या प्रकारे इंडियन नॅशनल काँग्रेसची जी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये व्यापक प्रमाणात स्तुती केलेली गेलेली आहे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये, ती कुठंतरी पडताळून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. जाता जाता फक्त एकच उदाहरण सांगतो की आमचे विद्वान रवींद्रनाथ टागोर सारखे विद्वान असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू सारखे राजनेते असतील, यांनी त्यांच्या विचारातील विसंगती कशा प्रकारची होती हे सांगून मी थांबतो. की म्हणजे भारतातली जी सशस्त्र क्रांतीची घटना घडत होत्या, तर ही हिंसक कृत्य भारतीय संस्कृतीशी संवादी आहेत काय,
म्हणजे भारतीय संस्कृतीत बसतात काय, देशहिताची आहेत काय, असं रवींद्रनाथ टागोर समस्या या लेखात विचारतात. हेच रवींद्रनाथ टागोर प्रामुख्याने म्हणजे हिंसाचार हा मार्ग सर्वोत्तम मार्ग नाही असं म्हणतात. परंतु हेच रवींद्रनाथ टागोर रशियाच्या सशस्त्र क्रांतीला नवयुगाचा सूर्योदय दाखवणारा पहाटतारा या नावानं संबोधतात. म्हणजे भारतीय क्रांतिकारकांवर टीका करतात आणि रशियन क्रांतिकारकाची स्तुती करतात. अशाच प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरूची सुद्धा भूमिका त्याच पद्धतीची राहिलेली आहे. भारतीय क्रांतिकारकांची मनोवृत्ती विकृत होती असं नेहरू सांगतात. आणि हेच सोव्हिएत क्रांतीनं, रशियन क्रांतीनं मानवी समाजाला एका विराट झेपेनं प्रगती घडवून आणली आहे अशा प्रकारचं मत व्यक्त करतात. म्हणजेच या पद्धतीने त्यांच्या विचारसरणीतील विसंगती, विचारसरणीतला विरोधाभास दिसून येतो. म्हणजे एकंदरीतच काय तर मला एवढंच म्हणावायचं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी मांडणी केली गेलेली आहे त्याच्यामध्ये जी उपेक्षा सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची झाली आहे ती उपेक्षा कुठंतरी भरून निघणं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थानं मॅक्झिमम श्रेय हे या सशस्त्र क्रांतिकारकाचं राहिलं आहे एवढंच मी या ठिकाणी म्हणतो. आणि माझं वाढत चाललेलं हे मी थांबवतो इथं. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या महाविद्यालयाचे, या समितीचे, इतिहास संकलन समितीचे आभार व्यक्त करतो. आपण मला सहन केलं, कुठं मी म्हणजे आपण सहन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद.